तेजस्विनी महिला बचत गट उद्योग समूहाच्या वतीने बचत गटातील महिलांसाठी पिठापूर देवदर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले होते। तेजस्विनी महिला उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष माजी उपमहापौर शिवसेना शहर समन्वयक दिलीप कोल्हे यांच्या वतीने दरवर्षी बचत गटातील महिलांसाठी देवदर्शन यात्रा काढण्यात येते। याही वर्षी श्री दत्त महाराजांचे जन्म ठिकाण पिठापूर आणि अनेक आजूबाजूच्या देवदर्शन ठिकाणी दर्शन यात्रा काढण्यात आली। जवळपास बचत गटातील 100 महिला या यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या। गेल्या 12 वर्षांपासून उत्तर भारत, दक्षिण भारत, कन्याकुमारी, बेंगलोर, मैसूर, अजमेर शरीफ, दिल्ली, आग्रा, राजस्थान यासह अनेक ठिकाणी दिलीप कोल्हे यांच्या वतीने बचत गटातील शेकडो महिलांना देवदर्शन, सांस्कृतिक सहल यासह पर्यटनाची माहिती मिळावी यासाठी सहलीचे आयोजन करण्यात येते। बचत गटातील महिला या गरीब कुटुंबातील असून त्यांना एवढ्या लांब जाता येत नाही। त्यांना जाता यावं, देवदर्शन, सांस्कृतिक, पर्यटन आणि व्यावसायिक दृष्ट्या विविध राज्यातील माहिती मिळावी यासाठी ही सहल आयोजित करण्यात येते, अशी माहिती आयोजक दिलीप कोल्हे आणि माजी नगरसेविका मंगलाताई कोल्हे यांनी दिली। तेजस्विनी महिला उद्योग समाजाच्या वतीनं आम्ही दर नवीन वर्षाला कुठेतरी देवस्थानाला जात असतो। गेल्या वेळेला आम्ही बाळूमामा, महालक्ष्मी, कोल्हापूरला गेलो होतो। तसं तर आमच्या 2 बचत गटाचे टूर असतात, उत्तर भारत आणि दक्षिण भारत, कन्याकुमारी, रामेश्वर या सर्व भागात आम्ही जात असतो। ते 300 महिलांची आमच्या टीम असते। आता पिठापूरला दत्ताचं जन्मस्थान आहे, त्यामुळं आम्ही सर्वांना एक सुख शांती आणि बाकीचे टेम्पल बघण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे। दर्शन झाल्यानंतर 2 दिवसांनी आम्ही इतर जे टेम्पल आहेत त्या ठिकाणी त्या सर्व महिलांना दाखवून आम्ही आणणार आहोत। तेजस्विनी महिला बचत गटामार्फत दरवर्षी आम्ही सहल काढतो। देवस्थानाच्या इथं आम्ही त्यांना महिलांना दाखवून आणतो। कमीत कमी आता 100च्या पुढं आहेत, पण आणि 10-15 मुलं आमच्याबरोबर आहेत। हे पिठापूर स्थान आहे असं आहे की दत्त जन्माचं स्थान असल्यामुळं त्या बायकांना, आमच्या गिरणी कामगारच्या बायका आहेत बचत गटाच्या, त्यांना कधी तिकडं जायला मिळत नाही, त्यामुळं आम्ही ही ट्रिप तिकडं काढली दाखवण्यासाठी। तेजस्विनी महिला उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष माजी उपमहापौर शिवसेना शहर समन्वयक दिलीप कोल्हे, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक संजय शिंदे, भाजपचे शहर चिटणीस शेखर फंड, माजी नगरसेविका मंगलाताई कोल्हे, बाळासाहेब सुरवसे, जयश्री माने, मनीषा कोल्हे, उषा नायडू, कविता चव्हाण, वैशाली अनुसये, अर्चना लामतुरे, चैत्राली बाबर, वंदना जाधव, शोभा ननवरे, मल्लवा गोडसे, अनुराधा पोखरकर, सुनंदा पोखरकर, संगीता पोखरकर यांच्यासह अनेक महिला यावेळी उपस्थित होत्या।